नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर उकळतं व ताणही भरपूर लागते. आपण शरीरासाठी थंडगार पेय म्हणून कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक पीत असतो, पण जर का त्याऐवजी तुम्ही हा मठ्ठा घरी बनवून पिलात तर तुमच्या शरीरासाठी खूपच चांगला आहे. लग्नपंक्तीमध्ये तुम्ही हा मठ्ठा कधी पिला असेल. विशेषतः घरगुती साहित्य वापरून फक्त 5 मिनिटांमध्ये हा मठ्ठा बनवला आहे. चला तर मग आज बनवूया लग्नपंक्तीमध्ये बनवला जाणारा थंडगार गोड आंबट मठ्ठा. त्यासाठी इथे मी 1 चमचा भाजलेलं जिरं घेतलं आहे, 1 हिरवी मिरची घेतली आहे, आल्याचा 1 तुकडा घेतला आहे, 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळं मीठ घेतलं आहे. सर्व साहित्य मिक्सरमध्ये थोडंसं ताक टाकून वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची पेस्ट तयार केल्यानंतर गाळून घ्यायची आहे. उरलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा त्याचा मसाला गाळून घ्यायचा आहे. इथे आपण अर्धा लिटर ताक घेतलं होतं, त्याचबरोबर अर्धा लिटर थंडगार पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना व बारीक चिरलेला कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करायचा आहे. इथे आपला मठ्ठा तयार झाला आहे. 5 ते 10 मिनिटासाठी मी फ्रीझरमध्ये ठेवते. 5 ते 10 मिनिटानंतर मठ्ठा अगदी थंडगार तयार झाला आहे. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि तयार झाला आहे आजचा थंडगार गोड आंबट लग्नपंक्तीत बनवला जाणारा थंडगार मठ्ठा. खूपच सोपी रेसिपी आहे. विशेषतः फक्त 5 मिनिटांमध्ये तयार केला आहे आणि तेही फक्त घरगुती साहित्य वापरून. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन.